नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत आणि अशातच आता सर्व आजी माजी आमदारांनी व इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील लोकसभा मतदारसंघांचे निकाल बरेच गाजले। भारतीय जनता पक्षाचा आणि त्यातल्या त्यात रावसाहेब दानवे यांचा गड मानल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा व व्यक्तिशः रावसाहेब दानवे यांचा धक्कादायक पराभव झाला। काँग्रेसचे कल्याण काळे हे जायंट किलर ठरले। जालना जिल्ह्यात जे आजवर कोणी करू शकलं नाही ते कल्याण काळे यांनी करून दाखवलं आणि ते म्हणजे रावसाहेब दानवे यांचा पराभव। 1996 सालापासून जालना लोकसभा मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व राहिलं आहे। आधी 2 टर्म उत्तमसिंग पवार व त्यानंतर तब्बल 5 टर्म रावसाहेब दानवे या लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिले आहेत। त्यामुळे जालन्यात भाजपचा पराभव ही पक्षासाठी मोठी नामुष्कीची बाब होती। लोकसभेतील पराभवानंतर आता रावसाहेब दानवे पुन्हा एकदा प्रतिष्ठेच्या लढाईत पिछाडीवर दिसून येत आहेत। रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र व भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संतोष दानवे यांची आमदारकी धोक्यात येणार अशी शक्यता स्थानिक पत्रकारांनी व राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे। 2014 व 2019 मध्ये संतोष दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रकांत दानवे यांचा पराभव करून आमदारकी जिंकली। मात्र यंदाच्या या विधानसभा निवडणुकीचे गणित संपूर्णपणे बदलले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे माजी आमदार चंद्रकांत दानवे, शरद पवार गटाच्याच महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉक्टर सुरेखा लहाने व काँग्रेस पक्षाचे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या तिकिटासाठी इच्छुक आहेत। मराठवाड्यात आणि खास करून जालना जिल्ह्यात भाजप व महायुती विरोधात वातावरण दिसून येत असल्याने रावसाहेब दानवे यांच्या मुलाचा पराभव करण्याची हीच ती वेळ ही बाब हेरून आता महाविकास आघाडीकडून सावधपणे पावलं उचलण्यात येत आहे। भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघ कोणाला सुटणार अशी चर्चा सुरू असतानाच मीडियातील काही बातम्यांनुसार शरद पवार गटाने या जागेवरील दावा सोडलाय अशी माहिती मिळते आहे। आता प्रश्न असा आहे की शरद पवार गट नाही तर मग हा मतदारसंघ कोणाला सुटणार, काँग्रेस की उद्धव ठाकरे गट? स्थानिक पत्रकारांचं, राजकीय विश्लेषकांचं व सर्वसामान्य जनतेचं मत लक्षात घेता सध्याच्या घडीला जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांचं नाव सर्वात आघाडीवर दिसून येत आहे। मात्र अंतिम चर्चेअंती हा मतदारसंघ शरद पवार गटाने स्वतःकडेच ठेवला तर डॉक्टर सुरेखा लहाने व माजी आमदार चंद्रकांत दानवे या तुल्यबळ उमेदवारांमध्ये हा मतदारसंघ कोणाला जाणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण हे दल बदलू व संधी साधू नेत्यांचं आहे असा समज सर्वसामान्य नागरिकांचा झालाय। त्यात राजाभाऊ देशमुख हे उजवे ठरतात आणि म्हणून ते भोकरदनच्या जनतेची पहिली पसंत असू शकतात असं स्थानिकांचं मत आहे। राजाभाऊ देशमुख यांचा राजकीय इतिहास बघायचा झाल्यास काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व नेते अशीच त्यांची ओळख संपूर्ण जालना जिल्ह्याला आहे। राजाभाऊ यांचे वडील भाऊसाहेब देशमुख हे छत्रपती संभाजीनगर पूर्वीच्या औरंगाबादचे खासदार राहिले आहेत। भाऊसाहेब देशमुख म्हणजे निष्ठावंत काँग्रेसी अशीच त्यांची ओळख संपूर्ण मराठवाड्याला होती आणि वडिलांच्याच पदचिन्हांवर राजाभाऊ देशमुख यांचा राजकारण गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे। काँग्रेस पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता, मग पदाधिकारी, मग नगरसेवक आणि मग नगराध्यक्ष असा चढता आलेख राजाभाऊ यांचा राहिला आहे। जालना लोकसभा मतदारसंघ, भोकरदन विधानसभा मतदारसंघ, जिल्हा परिषद जालना व विविध पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींवर रावसाहेब दानवे यांचा झेंडा नेहमी राहिला आहे। मात्र भोकरदन नगर परिषद दानवे यांना जिंकता आली नाही याचं श्रेय काँग्रेसच्या राजाभाऊ देशमुख यांना दिलं जातं। विशेष म्हणजे कल्याण काळे यांच्या 2024च्या विजयात राजाभाऊ देशमुख यांचा मोठा वाटा आहे असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। राजाभाऊ देशमुख यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात कल्याण काळे यांच्या प्रचाराची धुरा अगदी जोरदारपणे सांभाळली। राजाभाऊ देशमुख यांच्या प्रचाराचं सर्वात मोठं यश म्हणजे रावसाहेब दानवे यांना भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघामध्ये मिळालेली पिछाडी। रावसाहेब दानवे यांचा मुलगा या विधानसभा मतदारसंघाचा विद्यमान आमदार होता तरी तो आपल्या वडिलांना स्वतःच्याच मतदारसंघात आघाडी मिळवून देऊ शकला नाही असं सर्वसामान्य मतदारांचं म्हणणं आहे। त्याच वेळेस दानवे यांना त्यांच्याच होम ग्राउंडवर रोखण्यात देशमुख यशस्वी झाले असा मेसेज भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघात गेलाय। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाला जागा सुटली व त्यातल्या त्यात राजाभाऊ देशमुख यांना उमेदवारी मिळाली तर मात्र रावसाहेब दानवे व आमदार संतोष दानवे यांच्यासाठी धोक्याची घंटा निर्माण होऊ शकते असं सध्याचं राजकीय गणित सांगत आहे। मराठा समाजाची नाराजी, स्थानिक पातळीवर विकासाची वानवा आणि गेल्या 10 वर्षात भोकरदन व जाफराबाद या 2 तालुक्यांमध्ये आमदार संतोष दानवे यांच्याबद्दल निर्माण झालेली तीव्र नाराजी
भारतीय जनता पक्षाला भारी पडणार असं एकंदर चित्र आहे। दुसरीकडे राजकारणाचा दांडगा अनुभव, सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याची कार्यपद्धती, प्रशासनावर पकड आणि सर्वसामान्य लोकांमध्ये वावरणारे नेते अशी प्रतिमा असणारे राजाभाऊ देशमुख यांचं स्थान महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये भक्कम दिसून येत आहे। काही सर्वेनुसार भोकरदन जाफराबादमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना झाल्यास काँग्रेस पक्षाला याचा फायदा होऊ शकतो अशी ही माहिती आहे। काँग्रेस पक्ष या विधानसभा मतदारसंघासाठी आग्रही असून शरद पवार गटाने या जागेवरील सोडलेला दावा स्पष्ट संकेत देतोय की यंदा भोकरदन जाफराबादमध्ये काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा सामना रंगणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? हा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये कोणाला जाणार आणि कोण आहे तुमच्या मनातील आमदार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व अशीच माहिती बघण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।